हा, नमस्कार मित्रांनो. मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन. आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एका पुस्तकावर चर्चा करू. 30 एप्रिल 1909 या दिवशी राष्ट्रसंतांचा जन्म झाला. म्हणून एप्रिल महिना हा तुकडोजी महाराजांचे जेवढे अनुयायी आहे ते ग्राम जयंती म्हणून साजरा करतात. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हयातीतच त्यांनी स्वतःच्या वाढदिवसाला ग्राम जयंती म्हणून संबोधलं होतं. म्हणून महिनाभर विविध प्रकारचे उपक्रम असतात. म्हणून त्यांच्या जीवनाचा परिचय करून देणारं हे माझं पुस्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तुकडोजी व्यक्ती आणि विचार, स्तनय प्रकाशन, नारायणगाव, जिल्हा पुणे यांच्याद्वारे हे प्रकाशित झालं. या पुस्तकामध्ये एकंदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरित्राविषयीची माहिती आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा गांधी यांच्या संदर्भातला एक लेख आहे. आणि सर्वात शेवटी अ, ग्रामगीता आणि ग्रामगीतेशी संबंधित जे काही चिंतन आहे ते या ठिकाणी मांडलंय. तर दोन महत्वाची राष्ट्रसंतांची तत्वज्ञान या शीर्षकाखाली ग्रामगीतेमध्ये सांगितलेला विचार आणि गीतेत सांगितलेला विचार यामध्ये काय साधर्म्य आहे, अशा प्रकारची चर्चा करणारे 3 लेख या पुस्तकात आहे. या तीनही लेखांचा थोडक्यात परामर्श या ठिकाणी घेऊ. पहिला लेख आहे राष्ट्रसंत तुकडोजी चरित्र आणि व्यक्तिमत्व. आता तुकडोजी महाराज यांचं जे नाव तुकडोजी का पडलं हा एक भाग. दुसरा भाग त्यांना राष्ट्रसंत का म्हणण्यात येतं आणि कोणी म्हटलं. तर भारताचे पहिले राष्ट्रपती पंडित राजेंद्र प्रसाद हे जेव्हा मोजरीला आले होते तेव्हा त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही उपाधी दिली होती किंवा तसा उल्लेख केला होता असं सांगण्यात येतं. त्यावरून त्यांचं नाव राष्ट्रसंत पडलं. आता त्यांचा जन्म, एकंदर कार्य आणि राष्ट्राच्या कार्यात त्यांचा सहभाग, ग्रामगीतेची निर्मिती आणि एकंदरच धार्मिक क्षेत्रात केलेलं त्यांनी फार महत्वाचं कार्य, या सगळ्या गोष्टीचा आढावा या पुस्तकात घेण्यात आलाय. अमरावती जिल्ह्यामध्ये यावली नावाचे एक गाव आहे. त्या गावी 30 एप्रिल 1909 या दिवशी राष्ट्रसंतांचा जन्म झाला. त्यांचं जे नाव आहे मूळ ते माणिक होतं. ते का होतं ते आपण पाहूया. त्यांच्या आईचं नाव मंजुळा आणि वडिलांचं नाव बंडोजी. तर बंडोजीचं खरं नाव जे होतं, पूर्ण नाव, ते नामदेव गणेश पंत इंगळे ब्रह्मभट ठाकूर. आता बऱ्याच ठिकाणी दोन दोन तीन तीन प्रकारची आडनावं सापडतात. इंगळे आडनाव सुद्धा आढळतं, ब्रह्मट हे आडनाव आढळतं आणि ठाकूर असे आढळतं. तर ठाकूर हे त्यांना सन्मानार्थ पदवी म्हणून दिल्यासारखं आडनाव आलं असावं. पण ब्रह्मभट्ट हा शब्द प्रामुख्याने त्यांच्या आडनावापुढे येतो. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे. बहुतेक लोक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याच नावाने त्यांना ओळखतात. आता यांची जी माता होती ती सुद्धा अमरावती जिल्ह्यातल्या वरखेड नावाच्या गावात. वरखेड हे गाव आता चांदूर रेल्वे तालुक्यात आहे आणि यावली गाव हे तसं अमरावती तालुक्यातच आहे, पण चांदूर बाजार जवळ आहे. तर त्यांचं माणिक नाव का पडलं त्याबद्दलची गोष्ट सांगतात की जेव्हा बाल माणिकचं बारसं सुरू होतं, बारशाचा कार्यक्रम, तेव्हा त्यांच्या गावामध्ये, यावलीमध्ये संत गुलाबराव महाराज, माधार नावाचं गाव आहे चांदूर बाजार जवळ, अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये माधान नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी जे गुलाबराव महाराज होते तर ते त्या मार्गाने जात होते आणि त्यांना कळलं की अशा तऱ्हेने बाळाचा बारशाचा कार्यक्रम आहे. तर तर त्यांनी त्यांना सहज हातात घेतलं आणि माणिक असं नाव ठेवलं आणि तेव्हापासून माणिकदेव हे त्यांचं नाव ठरलं. अशा प्रकारची कथा सांगण्यात येते. आता ज्या संत गुलाबराव महाराजांचा उल्लेख मी केला, अगदी काल परवा अमरावतीच्या बडनेरा येथे बेलोरा जे गाव आहे, तर त्या गावात जे विमानतळ त्याचं उद्घाटन झालं त्याचं नाव संत गुलाबराव महाराज असं ठेवण्यात आलं होतं. असं दिसतं त्या बोर्डावर आणि तिथून वाद निर्माण झाला. म्हणून त्यांचा उल्लेख यासाठी करतो की त्या संत गुलाबराव महाराजांनी तुकडोजी महाराजांचं नाव माणिक हे ठेवलं. पुढे ते बदललं कसं त्याबद्दलची गोष्ट सांगतात की जेव्हा मग लहान हा बालक जो आहे माणिक, याला घेऊन माता मंजुळा आपल्या माहेरी गेली. त्यांच्या माहेरचं जे गाव होतं वरखेड आणि तुकारामजी वानखेडे त्यांच्या वडिलांचं नाव. आणि तिथे आडकोजी महाराज नावाचे एक संत होते.
संत होते आपण का म्हणतो, कारण त्यांचा आता प्रचार जास्त झाला तुकडोजी महाराजांमुळे. नाहीतर गावोगावी असे अनेक लोक असतात ज्यांची दखल घेतली जात नाही. ते फारसे बोलत नसत. एक दोन शब्द असे बोलत असत. पण जेव्हा त्या तुकडोजी महाराजांना, म्हणजे ज्यांना माणिक आपण म्हणत होतो आधी, त्यांना घेऊन गेल्या आपल्या माता मंजुळा, आणि त्यांच्या समोर त्यांनी ठेवलं. तेव्हा ते तुकडे खात होते, काहीतरी खात होते, भाकरीचा तुकडा वगैरे. तर त्यांनी सहज असं बोलता बोलता म्हटलं, तुकड्या तुकड्या. आणि तुकड्या शब्द असा वापरल्यामुळे माणिक शब्दाच्या ऐवजी तुकडोजी किंवा तुकड्या असं नाव हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं लहानपणी ठरलं, आणि तेच पुढे आताही प्रचारात आहे. आता ह्या तुकडोजी महाराजांची एक गोष्ट अशी सांगण्यात येते की एकंदर त्यांचं शिक्षणच किंवा बालपण हे अस्थिर अशा वातावरणात घडलं. एक तर त्याला कारण असं होतं की हे जे त्यांचे वडील होते बंडोजी, हे थोडेसे तापट स्वभावाचे होते. आणि लहान लहान कारणांनी त्यांची भांडणं होत असतात आपसात नवरा बायकोची. आणि त्यामुळे मग गाव सोडावं लागे. कधी गावातल्या लोकांशी त्यांचे वाद होत असत. अशा एका वादातून त्यांना यावली सोडावं लागलं. मग चांदूर बाजार नावाचं जे गाव जवळच आहे, त्या ठिकाणी गेले बंडोजी आणि माता मंजुळा. तर तिथे त्यांना शाळेत टाकलं. शाळेत शिकायला जे गेले तेव्हा लहानपणीच, म्हणजे पहिल्या दुसऱ्या वर्गातच सातळी कोतळीकर नावाचे एक तिथे गुरुजी होते. त्यांनी त्यांना शिकवलं पुढे. आणखी वरखेडला काही कारणांनी त्यांना जावं लागलं, कारण पुन्हा बंडोजी बद्दल सांगण्यात येतं की ते सतत कोणत्या ना कोणत्या वादात गुरफटत असत. एक तर त्यांच्या आवडीनिवडी फार वेगळ्या होत्या. मुंबईला जाऊन मौज करावी वगैरे, पैसे खर्च करावेत, आणि पैसे नसले तर सावकाराकडून कर्ज घ्यावं. अशा तऱ्हेने त्यांच्या ह्या सवयी विचित्र असल्यामुळे बरेचदा त्यांच्या आयुष्यात अस्थिरता येत असे, आणि महात्मा मंजुळेला माहेरी जावं लागत असे. वरखेडला तिथल्या एका शिक्षकाने त्यांना शिकवलं. बालपणी एक चांगली गोष्ट घडली तुकडोजी महाराजांच्या आयुष्यात, की चांगले शिक्षक त्यांना लाभले. आणि त्या सर्व शिक्षकांनी त्यांना पुस्तकं वाचायला दिली चांगल्यापैकी. हे चांदूर बाजार असो की वरखेड असो की पुढच्या काळात आणखी त्यांचा जो प्रवास झाला, त्या सगळ्या प्रवासात त्यांना चांगले शिक्षक मिळाले. आणि पुस्तकं वाचायला मिळाल्यामुळे तर त्यांना लहानपणीच अनेक गोष्टी कळल्या. अनेक गोष्टी कळल्या. आता आपण असं म्हणतो, पण लहान मुलाला काय काय कळू शकतं? तर चांगली पुस्तकं, चांगले शिक्षक, चांगले मित्र, चांगला शेजार आणि परिसर असा जर लाभला, तर विचार करण्याची एक पद्धत आपली बदलू शकते. एकतर तुकडोजी महाराज ज्या जातीत जन्मले, म्हणजे जातीचा उल्लेख शेवटी येतोच. ते ब्रह्मभट्ट नावाची जात होती, म्हणजे भाट नावाची एक जात आहे आपल्याकडे. आणि आपल्याकडे म्हणजे भारतात आहेत, इतर देशात असू शकते. तर काही जातींचे भाट असतात, त्या त्या जातीची माहिती देणं हे त्यांचं काम असते. तर अशी ब्राह्मणांची माहिती देणारा एक वर्ग ब्रह्मभट किंवा ब्रह्मभाट या नावाने ओळखला जातो. आणि ही जी माहिती असे त्यांची वंशावळ वगैरे, ही माहिती गाण्यातून ते देत असतात. त्यामुळे गाण्याची एक परंपरा भाटांमध्ये आहे. आणि तुकडोजी महाराजांच्या संदर्भात सांगायचं म्हणजे त्यांचे जे आजोबा होते ते वारकरी होते. त्या पंढरपूरला नेहमी जात असत. आणि त्यांच्या घरामध्ये दत्त संप्रदायाचाही प्रभाव होता. ज्या परिसरात तुकडोजी महाराज लहानाचे मोठे झाले, त्या परिसरात महानुभाव संप्रदाय आहे. रुद्रपूर हे गाव चांदूर बाजार तालुक्यातून, चांदूर बाजार ह्या गावापासून 9 किलोमीटरवर आहे. आणि गोविंद प्रभूंचे गाव त्याच परिसरात आहे, यावली जवळच आहे. तर अशा तऱ्हेने सगळा परिसर हा महानुभावांच्या प्रभावाखालचा, आणि वारकरी संप्रदायाचा आणि दत्त संप्रदायाचा, अशा तऱ्हेने तीनही संप्रदायाचा प्रभाव हा तुकडोजी महाराजांवर लहानपणीच पडला. आणि मग एक तर गाण्याचा त्यांना छंद असल्यामुळे ते भजनं वगैरे गात असत. आणि सोबतच काही मित्रांसमोर ते काही काव्य म्हणून दाखवत असत. आता ही कविता स्वतः करीत असत, पण लोकांना वाटते त्यांनी चोरलेली आहे, ही त्यांची कविता नाही. लहानपणची त्यांची गोष्ट सांगतात की तुकडोजी महाराजांच्या काव्यामध्ये तुकडोजी किंवा तुकड्या हे नाव कसं आलं. तर पुन्हा अडकोजी महाराजांचीच आठवण ती आहे वरखेडच्या. तर एकदा ते असेच आपलं एक गाणं गात होते, म्हणजे जे अभंग ते लिहित होते, त्यात स्वतःचं नाव टाकत नव्हते. कारण आपलं नाव टाकणं म्हणजे कमीपणाचं वाटत होतं, किंवा लोक काय म्हणतील, आपण साधारण आहोत. ते तुकाराम महाराजांचं नाव टाकायचे. तुका म्हणे असं त्यांच्या अभंगात असे किंवा ओव्यांमध्ये असे. तर तेव्हा अडकोजी महाराज म्हणाले, हे तुका म्हणे काय म्हणतं रे, तुझे नाव टाकणं तुकड्या म्हणणं. मग तेव्हापासून त्यांनी आपल्या कवितेमध्ये तुकड्या नाव टाकणं सुरू केलं. आधी मित्रांनी हिणवल्यामुळे ते स्वतःचं नाव टाकत नव्हते, हे खरं आहे. पण नंतर तुकड्या म्हणे हा शब्द टाकल्यामुळे त्यांची गाणी ही अतिशय लोकप्रिय झाली मित्रांमध्ये सगळीकडे.
आणि मी यामध्ये आधी सांगितलं की वाचनामुळे त्यांच्यात एक चिकित्सक वृत्ती वाढली होती. त्याचा एक किस्सा सांगितला जातो की त्यांचं जे वागणं थोडं विक्षिप्त होतं. एक मुळातच ते कलावंत होते, गाणारे होते आणि एकतर आयुष्यात किंवा लहानपणापासून आलेली अस्थिरता, गाव बदलावं लागली, माणसं त्यांना वेगळी पाहायला मिळाली, शिक्षक वेगळे मिळाले आणि सगळ्यात महत्वाचं वाचन झालं. त्यामुळे चिकित्सक वृत्ती त्यांच्यात होती. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांना हवं असे, पण ते प्रश्नाचं उत्तर कोणी देत नसे. त्यांच्या शिक्षकांनी ती उत्तर दिली आहेत किंवा शिक्षकांच्या ज्या पत्नी त्यांना मिळाल्या त्यांनी सुद्धा त्यांना मदत केली. पण आईला मात्र चिंता असे की इतका लहान मुलगा आणि असा विचित्र का वागतो, अशा प्रकारचे प्रश्न का विचारतो, याला काहीतरी बाहेरचं लागलं असावं. म्हणजे आपल्याकडे भूतबाधा किंवा एखाद्या देवाची बाधा म्हणून याला बाहेरचं म्हणतात. तर त्यांच्या गावात एकदा एका बाईच्या अंगात देवी आली आणि मग देवी आली म्हणून त्याच्या पुढे त्यांनी नेलं तुकड्याला की तिच्या पाया पडला तर त्याच्या डोक्यातलं भूत निघून जाईल. तर त्यांनी पाया पडले आईच्या म्हणण्यानुसार आणि देवीला एक प्रश्न विचारला, कारण ती देवी सगळ्याला बालक बालक, आपल्याकडे जे बाबा लोक असतात ते लोक सुद्धा बालकच म्हणतात इतर, कारण सगळ्यांचा बाप असल्यासारखं. तसं देवी सुद्धा म्हणाली की तू बालक आहे. मग त्यांनी प्रश्न विचारला, तू माय माय आहे ना? वराडी बोलीत हो म्हणे, तुझी माय आहे. मग माय बाप कोण लागते तुझ्या? बाप कोण लागते ती लाजली ती देवी आणि तिच्या अंगातली देवी पटकन उठून निघून गेली. अशा तऱ्हेचे मिश्किल प्रश्न हे तुकडोजी महाराज लहानपणापासूनच विचारत होते, असं त्यांच्या बालपणातल्या अनुभवातून दिसतं. तर त्यांना प्रश्न पडला की देवी समोर नेलं तरी पोरग सुधरत नाही. मग त्यांनी तांत्रिक मांत्रिक सगळ्यांकडे त्याला नेलं. तरीही त्यांच्यात काही फरक झाला नाही. मुळातच त्यांच्यामध्ये स्वतंत्र विचार करण्याची एक प्रवृत्ती होती, चिकित्सक वृत्ती होती आणि यापूर्वी मी सांगितल्यानुसार त्यांना चांगलं वाचन करायला मिळालं. तर अशा अवस्थेत ते असताना 1921 च्या काळामध्ये आडकोजी महाराज जे होते ते मरण पावले. त्यांचे गुरु ते त्यांना गुरु मानत होते. ते मरण पावल्यामुळे त्यांचा जो भावनिक आधार होता तो तुटला आणि अर्थात आडकोजी महाराजांचं वय तेव्हा 100 वर्ष होतं, म्हणजे ते लहान नव्हते, ते अल्पवयीन नव्हते. तर अशा तऱ्हेने ते निघून गेले. मग रामटेकला गेले. त्या ठिकाणी त्यांना, रामटेक हे नागपूर जिल्ह्यातलं महत्वाचं गाव आहे. रामाचं मंदिर त्या ठिकाणी आहे. प्रभावती राजे गुप्ते या ज्या गुप्त साम्राज्य होतं, त्या साम्राज्यातली एक कन्या आणि ती इथे नगरधन नावाचं गाव आहे रामटेक जवळ, त्या ठिकाणी राज्य करीत होती. तिने बांधलेलं ते मंदिर आहे. नंतर रघुजीराजे भोसले यांनी त्यात जीर्णोद्धार केला आणि आजचं मंदिर जे आपल्याला पाहायला मिळतं ते रघुजीराजे भोसलेंच्या काळात आहे. रघुजी राजे भोसलेंचं मूळ हे सातारा आहे. सातारून ते यवतमाळ जिल्ह्यातल्या भाम गावाला आले आणि भाम म्हणून नंतर ते नागपूरला गेले आणि राजे झाले. हे यासाठी सांगितलं की रामटेकचं मंदिर जे महत्वाचं आहे ते रघुजीराजे भोसलेमुळे. तर या मंदिरामध्ये गेले, तिथे त्यांनी तपश्चर्या केली तिथल्या जंगलामध्ये. तिथे एका योग्यानी त्यांना, सिद्ध योग्यानी त्यांना योगासनं किंवा योगासंबंधीच्या ज्या काही प्रक्रिया आहे, जसं आपण अष्टांग योग म्हणतो, यम नियम आसन धारणा ध्यान समाधी वगैरे, धारणा प्रत्याहार वगैरे, हे सर्व शिकवलं आणि मग तिथून ते भटकत भटकत रामदेगी नावाचं एक गाव आहे चंद्रपूर जिल्ह्यात. चिमूर आपल्या चिमूर नावाचं एक गाव आहे. त्या गावाजवळ रामदेगी नावाचं एक जंगल आहे. त्या जंगलात त्यांनी तपश्चर्या केली आणि तिथे आदिवासीमध्ये मोठ्या प्रमाणात ते राहिले आणि आदिवासी सोबत राहिल्यामुळं आणि त्या आदिवासींना त्यांनी एक भावनिक आधार दिला, भजन वगैरे केल्यामुळं त्या आदिवासींनी एक माणिक प्रासादिक मंडळ स्थापन केलं. म्हणजे त्यांचं मूळ नाव माणिक होतं, ते त्यांनी ठेवलं आणि तिथून मग त्यांचं पहिलं साहित्य प्रकाशित झालं. तर अशा तऱ्हेने लहानपणीच त्यांना प्रोत्साहन मिळत गेलं अनेक शिक्षकांकडून, लोकांकडून, आणि ही गीता वगैरे निर्माण केल्यामुळे ते लोकप्रिय झाले आणि पुस्तक प्रकाशित झाल्यामुळं लोकांपर्यंत पोहोचले. हा इथपर्यंत सगळा भाग ह्या पुस्तकात सुरुवातीच्या काळात आलेला आहे, सुरुवात या भागात आलेला आहे. आणि नंतर तुकड्यादास हे नाव आलं कारण हे मी कारण सांगितलं की आडकोजी महाराजांनी हे नाव दिलं. तर पुढल्या काळात ते चिमूर हे गाव सोडून ज्या गावात ते राहत होते तिथे नेरी नावाचं गाव आहे. मी ही सगळी गावं पाहिली आहे ना, असे चिमूरचं नेरी गाव आहे, त्याही ठिकाणी ते काही काळ राहिले आणि तिथल्या लोकांनी त्यांना मदत केली. तिथे काही फकीर किंवा असे मांत्रिक तांत्रिक होते, ते लोकांना मंत्रतंत्र आणि उपचार करायचे, तर त्याच्या विरोधात त्यांनी त्यांना सांगितलं की हे चुकीचं आहे. म्हणजे अगदी बालक किंवा तरुण वयातच त्यांना ह्या गोष्टी चुकीच्या आहेत हे कळलं होतं. त्यामुळे ते वारंवार ते सांगत राहायचे. 1925 मध्ये त्यांनी हे गाव सोडलं. 1925 हे जे वर्ष आहे
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातलं अतिशय महत्वाचं वर्ष आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाचा तो काळ होता आणि त्यामुळे मग भारतामध्ये एक प्रकारचं वातावरण तयार झालं होतं स्वातंत्र्य निर्मितीचं. अशा काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्य निर्मितीची चळवळ ज्या काळात टोकाला पोचली होती अशा काळामध्ये गाणं त्यांनी म्हटलं होतं, ते फार गाजलं. जागो जागो भारतवासी घर में आ गई अंगार, चारों भी कोने सिलके क्यों बैठे ठंडेगार, उठो जवानों करके बताओ कहने के दिन गए. अशा तऱ्हेने तरुण लोकांना एकत्र केलं आणि त्यांच्यासाठी लहान लहान संघटना व्यायामशाळा त्यांनी काढल्या. 1930 साली त्यांनी काही सत्याग्रह शिबिरामध्ये गाणी गायली आणि त्या गाण्यात एक गाणं फार गाजलं. 1929 हे जे वर्ष आहे त्या वर्षी त्यांचं माणिक प्रासादिक बाल समाज ही जी संस्था आहे तिने त्यांची हिंदी वचनावली प्रसिद्ध केली होती. 1930 साली विदर्भ गोंडवन भागातल्या काही सत्याग्रही शिबिरामध्ये त्यांनी ही जी गाणी गायली, त्या झुटी गुलामशाही क्या डर बता रही है अशा तऱ्हेचा संताप व्यक्त करून लोकांमध्ये वीरत्वाचा संचार निर्माण करणारी गाणी त्यांनी गायली. आणि पुढल्या काळामध्ये स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग झाला. त्यासाठी एका ठिकाणी बसावं कुठेतरी, लोकांनी चिंतन करावं म्हणून त्यांनी गुरुदेव सेवाश्रम, त्यांना अडकोजी महाराज हे गुरुदेव गुरुस्थानी असल्यामुळे त्यांना गुरुदेव म्हणायचे, त्यांच्या नावाने म्हणजे स्वतःचं नाव त्यांनी कुठे लावलं नाही. गुरुदेव धर्म सेवाश्रम नावाची एक संस्था त्यांनी स्थापन केली पहिल्यांदा वर्धा जिल्ह्यातल्या आष्टी या गावात. आणि या आष्टीवरून जवळच गुरुकुंज आश्रम जो आजचा आहे मोझरीला, त्या ठिकाणी त्यांनी गुरुकुंज सेवा आश्रम 1935 मध्ये स्थापन केला. आणि लोकांमध्ये जागृती करण्याकरता पुस्तकं प्रकाशन, मासिक प्रकाशन आणि गाणी गाणं, गाण्यासाठी भजनाची मंडळ तयार करणं अशा प्रकारची कामं केली. त्यांचं जे राहणीमान होतं ते अतिशय साधं होतं आणि विशेषतः सकाळी उठून व्यायाम करणे, योग्य आहार आणि त्यात सगळ्यांना सहभाग करून घेणे आपल्या दिनचर्येमध्ये, असं एक काटेकोर आणि नियमित वागण्याची त्यांची पद्धत होती. अशा या सगळ्या अनुकूल वातावरणात एक प्रतिकूल गोष्ट त्यांच्या आयुष्यात घडली. 1935 हे साल आहे. अमरावती जिल्ह्यात मोर्शी तालुका जो आज आहे तिथे सालबर्डी नावाचं एक गाव आहे, तिथे यात्रा भरत असते महादेवाची. तर एका स्थानिक नेत्यांनी त्या ठिकाणी एक यज्ञ भरवला होता आणि त्या यज्ञासाठी नाशिकहून एका पंडिताला त्यांनी बोलवलं होतं. तर या यज्ञाला काही फारसा प्रतिसाद लोक देत नव्हते. तेव्हा त्यांनी त्या यज्ञाच्या समर्थनार्थ जे हँडबिल तयार केलं, माहितीपत्रक, त्याच्यामध्ये तुकडोजी महाराजांचा आशीर्वाद आहे असं छापलं. आणि तरी सुद्धा लोक त्यांना काही मदत करत नव्हते. शेवटी ते लोक तुकडोजी महाराजांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की आम्हाला पैशाची गरज आहे. तर तुकडोजी महाराज म्हणाले, तुम्हाला गरज आहे तर तुम्ही भेटला का नाही आणि अशा तऱ्हेने मला न विचारता माझं नाव का टाकलं. कारण यज्ञ वगैरे गोष्टीवर त्यांचा काही विश्वास नव्हता. पण ते लोक अजिजीनी आले आणि गयावया करायला लागले. तेव्हा तुकडोजी महाराजांनी त्यांना मदत केली. अनेक जे दानशूर लोक आहेत त्यांच्याकडून मदत केली आणि तो यज्ञ पार पाडला. आता हा यज्ञ ही त्यांच्या आयुष्यातली एक मोठी घटना यासाठी ठरली की अमरावतीला एक जसे अकर्ते नावाचे वकील होते. ते महात्मा गांधींचे फार जवळचे अनुयायी होते आणि आपल्या जिल्ह्यामध्ये अशा तऱ्हेने एक महाराज यज्ञासारख्या गोष्टींना प्रोत्साहन देतो हे त्याला आवडलं नाही किंवा त्यांच्याबद्दल द्वेषभाव त्यांच्या मनात निर्माण झाला असेल, मत्सर निर्माण झाला असेल. पण त्यांनी गांधीजींकडे तक्रार केली की असा एक महाराज आमच्याकडे आहे जो यज्ञाचा प्रचार करतो आहे. तर गांधीजींना हे कळल्यावर त्यांना वाटलं कोण आहे. अर्थात त्यांची भेट तेव्हा व्हायची होती, गांधीजी आणि तुकडोजी महाराजांची भेट व्हायची होती. पण ह्या यज्ञाच्या नंतर लगेच नागपूरला गांधीजी आले असताना भेट झाली आणि त्या भेटीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपली काही भजनं त्यांना गाऊन दाखवली. त्यामुळे फार खुश झाले आपले महात्मा गांधीजी आणि जे काही त्यांच्या मनात गैरसमज निर्माण केले होते जसे अकर्तेनी ते दूर झाले. ते म्हणाले की तुमच्याबद्दल मला फार वाईट सांगितलं गेलं पण तसा हा माणूस नाही, हा फार मोठा माणूस आहे असं गांधीजी म्हणाले. आणि मौन त्या दिवशी असं सांगतात की त्या दिवशी त्यांचं मौन होतं. मौन असतानाही ते गाणं इतकं आवडलं गांधीजींना, ते म्हणाले महाराज जी फिर से गाओ. अशा तऱ्हेने पुन्हा तुकडोजी महाराजांनी गाणं म्हणायला लावलं आणि त्या गाण्यामुळे पुन्हा गांधीजींचं मन प्रसन्न झालं. पुढल्या काळात त्यांना गांधीजींनी बोलवलं की तुम्ही सेवाग्रामला या. मग सेवाग्रामला ते महात्मा गांधी राहायला गेले तेव्हा स्वतः तुकडोजी महाराज गेले त्या ठिकाणी. जवळजवळ ते महिनाभर त्यांच्या सान्निध्यात राहिले. त्यामुळे गांधींची राहणी, त्यांचा प्रभाव, त्यांची विचार करण्याची पद्धत, प्रार्थना या सगळ्या गोष्टीचा प्रभाव झाल्यामुळे ते खऱ्या अर्थाने महात्मा गांधींचे अनुयायी झाले.
आता या ठिकाणी महात्मा गांधींचे अनुयायी झाले हा वाक्प्रयोग मी केला, पण स्वतः तुकडोजी महाराजांनी कधी असं म्हटलं नाही की मी महात्मा गांधीचा अनुयायी आहे. त्यांचं एवढंच म्हणणं होतं, महात्मा गांधी ही माझे मित्र आहेत आणि मी त्यांना चाहतो, तसे तेही मला चाहतात. मी कधी त्यांचा अनुयायी नव्हतो. पण गांधी गीतांजली नावाचं पुस्तक नंतरच्या काळात लिहिलं आणि महात्मा गांधींचं जे काही कार्य आहे स्वातंत्र्य संग्रामातलं आणि सामाजिक कार्यातलं, तर त्याची नोंद त्यांनी त्या गाण्यामध्ये घेतली आणि स्वातंत्र्य लढीत प्रत्यक्ष त्यांनी सहभाग घेतल्याचा उल्लेख आहे. 1941 साली त्यांनी युवकांचा स्वतंत्र राष्ट्रधर्म शिक्षण वर्ग घेतला. म्हणजे स्वतः युवकांना तयार करायचं, व्यायामासोबत स्वातंत्र्याचं महत्व सांगायचं, धर्माचं महत्व सांगायचं. अशा तऱ्हेने त्यांनी 1942च्याही आंदोलनात जो चले जाव हे आंदोलन महात्मा गांधींनी घोषित केलं होतं, त्यातही उडी घेतली. आणि मग एकदा असेच ते चातुर्मास्य सप्ताहानिमित्त चंद्रपूरला असताना त्यांना अटक झाली. अटक झाल्यामुळे मग राष्ट्रसंतांचा उल्लेख जो पुढल्या काळात केला गेला, स्वातंत्र्यवीर किंवा स्वातंत्र्य संग्रामातले एक सैनिक म्हणून. आणि पुढे काही घटना त्यांच्या आयुष्यातल्या घडल्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली जी माणसं होती त्यांनी आष्टी आणि चिमूर हे जे दोन गाव आहेत, आष्टी हे आता वर्धा जिल्ह्यातलं गाव आहे, चिमूर हे चंद्रपूर जिल्ह्यातलं गाव आहे, आणि अमरावती जिल्ह्यातलं यावली आणि एक बेनोडा नावाचं गाव आहे मोर्शी तालुक्यातलं. यावली हे अमरावती तालुक्यात येते आणि बेनोडा हे मोर्शी तालुक्यात येते. या चारही गावामध्ये एकाच वेळेस आंदोलन झालं, त्यात मोठ्या प्रमाणात जे पोलीस स्टेशन होते त्यांच्यावर हल्ला केला गेला. त्यामुळे गोळीबार केल्यामुळे अनेक लोक मारली गेली. पोलिसांनाही मारलं गेलं आणि पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे लोक मारली गेली. त्यामुळे एका दिवशी झालेल्या संग्रामाचा उल्लेख सगळ्या ठिकाणी केला जातो. त्याला आष्टी चिमूर संग्राम असं म्हणतात. म्हणून आष्टी या गावाला आष्टी शहीद या नावाने ओळखलं जातं. आष्टीचं जे पोलीस स्टेशन जाळण्याचा प्रयत्न झाला होता ते मी पाहिलं. चिमूरलाही मी गेलो होतो आणि तोही परिसर पाहिला. आता बेनोडा हे गाव जवळच आहे आणि यावलीला मी गेलो. ह्या सगळ्या गावांना मी भेटी दिल्या आहेत, मुद्दाम यासाठी की तुकडोजी महाराजांनी जी जी कामं केलीत, ज्या काही त्यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना घडल्या त्या आपण पाहिल्या पाहिजेत. तर अशा तऱ्हेने त्यांचं जे आंदोलन आहे ते आक्रमक व्हायला सुरुवात झाली होती. याच वातावरणात, याच पार्श्वभूमीवर सुभाषचंद्र बोस हे जर्मनीहून भारतात किंवा जपानहून भारतात येणार अशी बातमी आली होती. मग सुभाषचंद्र बोस आले तर लोकांमध्ये जागृती येईल म्हणून त्यांनी गाणं लिहिलं होतं, आते हे नाथ हमारे. जे इंग्रजांना त्यांनी सांगितलं की काहे को धूम मचाते हो, दुखवा कर भारत सारे, आते हे नाथ हमारे. आणि अशा वेळेस पत्थर सारे बम बनेंगे, संत बनेंगी सेना, अशा प्रकारचं त्यात वाक्य होतं. सुभाषचंद्र बोसांच्या येण्याने काय वातावरण तयार होईल, इंग्रजांना देश सोडून जावं लागेल अशा प्रकारचं चिंतन करणारं ते गाणं होतं. हे गाणं जेव्हा कळलं की इंग्रजांना, तेव्हा त्यांनी गाण्यावर बंदी आणली. पुढे गाणं त्यांना गायचं नाही असं सांगितलं. पुढे 1943 हे साल त्यांच्या आयुष्यातलं महत्वाचं आहे. त्यात गुरुदेव मासिक त्यांनी प्रकाशित केलं आणि अनेक त्यांनी उपक्रम केले. त्यात उद्योग पर्व, व्यायाम वर्ग, आयुर्वेद वर्ग, बैलदोरती वर्ग, रामधून, सामूहिक प्रार्थना, पंचमहोत्सव, यात्रा शुद्धी, बलिदान बंदी, व्यसन निर्मूलन, गोवंश रक्षण, विवाह सुधार, सहभोजन, कुस्ती स्पर्धा, भजन स्पर्धा, असे अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले. नंतर मग अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण परिषद त्यांनी गाजली. या काळात त्यांचा संबंध विनोबा भावे यांच्याशी आला. नंतर मग गाडगे बाबा, प्रामुख्याने गाडगे बाबा हे अमरावती जिल्ह्यातलेच, तर त्यांचा जो स्नेह होता फार महत्वाचा होता. मोरारजी देसाई यांच्याशी त्यांच्या भेटी झाल्या, जयप्रकाश नारायणांशी भेटी झाल्या, पट्टाभी सीतारामय्या यांच्याशी भेटी झाल्याची माहिती आहे. आणि केशव बळीराम हेडगेवार संघाचे संस्थापक, आचार्य कृपलानी, आचार्य आर्यनायकम, कॉम्रेड भाई डांगे कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक, विदा सावरकर, शंतनू गाठे, शवा किर्लोस्कर, श्रीदास सातवळेकर, पद्मश्री वि. स. खांडेकर आणि चित्रपट कलावंत शाहू मोडक, योगी सीतारामदास अमरावतीचे होते, महामंडळ जयेंद्रपुरी, अशा अनेक प्रकारच्या अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा त्यांचा संबंध आला. आणि पुढे ते प्रत्यक्षात धार्मिक क्षेत्रात उतरले. विशेषतः राम मंदिर सत्याग्रह जो होता, काळाराम मंदिर सत्याग्रह, हा बाबासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वाखाली तो फार गाजला. पण 1945 साली 21 जुलै 1945 दिवशी ते पंढरपूरला गेले. तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी अस्पृश्यांना प्रवेश मिळत नाही हे पाहिलं आणि मग त्यांनी नागपूरला 7 सप्टेंबर 1946 रोजी त्यांनी उल्लेख केला की ज्या धर्मामध्ये अस्पृश्यांना प्रवेश नाही तो धर्म माझा असू शकत नाही. त्यांचं वाक्य असं होतं,
जिस देवता में जातीयता की ऐसी उच्च नीचता दिखाई देती हो वह देवता कहने का भी अधिकारी नहीं हो सकता, अशा तऱ्हेचं टोकाचं वाक्य वापरलं. आणि मग साने गुरुजी यांनी अस्पृश्यांसाठी पंढरपूरचं विठोबाचं मंदिर खुलवावं यासाठी आमरण आंदोलन केलं. तेव्हा त्याला समर्थन देण्याकरता स्वतः तुकडोजी महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते. साने गुरुजींनी 4 नोव्हेंबर 1946 रोजी आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा तुकडोजींनी त्यांना पाठिंबा दिला. 10 मे 1947 रोजी साने गुरुजींचे उपोषण संपले. तेव्हा सुद्धा तुकडोजी महाराज त्यांच्यासोबत होते. अशा तऱ्हेने अतिशय महत्वाच्या घटना ज्या राष्ट्राच्या संदर्भात घडल्या त्या सगळ्या घटनांमध्ये तुकडोजी महाराज सहभागी होते. स्वतः 10 नोव्हेंबर 1947 रोजी रामटेकचा उल्लेख मी या ठिकाणी केला, नागपूर जिल्ह्यातल्या. तिथे त्यांनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन केलं आणि त्यात त्यांना यश मिळालं. त्याला कारण असं होतं की ते राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत होते, त्यामुळे राजकारणी लोकांशी त्यांचा संबंध होता. मग तिथे गव्हर्नर होते मंगलदास पकवासा, नामदार बारलिंगे, काँग्रेसचे अध्यक्ष ऋषभदास राका, आर्य नायकम, आर के पाटील, चिंतामणराव तिडके ही सगळी मंडळी आली आणि तुकडोजी महाराजांच्या या प्रयत्नाला यश आलं. रामटेक मंदिर सर्वांसाठी खुलं झालं. पुढे त्यांनी काय काय केलं त्याचाही उल्लेख या ठिकाणी आहे. विश्वधर्म परिषद केली, विश्वशांती परिषद केली आणि टोकियो, जपानमध्ये टोकियो ते विश्वशांती परिषदेत ते सहभागी झाले भारताचे प्रतिनिधी म्हणून. आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचा विचार त्यांनी या ठिकाणी मांडला. त्या विचाराचा प्रभाव झाला. तिथे त्यांनी गाणं म्हटलं. ते गाणं होतं, हर देश में तू हर भेष में तू तेरे नाम अनेक तू एक ही है. या परिषदेला 18 राष्ट्राचे प्रमुख होते, त्यात सल्लागार म्हणून त्यांची निवड झाली. ही फार आंतरराष्ट्रीय स्तरावरची मोठी घटना आहे. तर तेव्हा त्यांनी खंजरी वाजवली. ते खंजरी हे वाद्य दिसायला लहानसं आहे पण त्यातून जे अनेक प्रकारचे आवाज निघतात त्यामुळे लोकांचं मन आकर्षित होतं. तर अनेकांनी ते खंजरी वाजून पाहिली. तर तुकडोजी महाराजांबद्दल त्या वाद्यामुळेही एक आकर्षण निर्माण झालं. तिथून ते 8 सप्टेंबर 1955 रोजी दिल्लीला आले आणि राष्ट्रपती भवनात ते 4 दिवस राहिले पंडित राजेंद्र प्रसाद यांच्या मुक्कामी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर राजेंद्र प्रसाद यांनी जपान आणि ब्रह्मदेश या देशांचा दौरा परत करून आलेल्या तुकडोजी महाराजांचं मोठ्या उत्साहाने स्वागत केलं आणि भारताचं प्रतिनिधित्व केलं. याबद्दल त्यांचा सन्मान केला. आणि पुढे मग चीन आणि भारतात जो पंचशील करार झाला तो पाळला गेला नाही. त्याबद्दल चीन विरोधी वातावरण तयार करण्यात तुकडोजी महाराजांनी पुढाकार घेतला. धर्म आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी एकत्र त्यांनी साधल्या. साहित्य क्षेत्रातलं त्यांचं काम फार मोठं होतं. ग्रामगीता त्यांनी निर्माण केली, त्यांची भजनं गायली आणि यापूर्वी उल्लेख केल्यानुसार डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत म्हटलं. त्यामुळे राष्ट्रसंत नावाने ते ओळखले गेले. महिला सन्मानाचा संदेश देण्याकरता त्यांनी महिलांच्याही संघटना स्थापन केल्या, युवकांसाठी संघटना स्थापन केल्या आणि सगळ्यांना जे जे प्रश्न आपल्यापुढे निर्माण झाले त्या प्रश्नांच्या सोडवणीकरता सहभाग करून घेतला. नंतरचा त्यांचा काळ जो आहे 1954 स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 1954 मध्ये त्यांनी गुरुकुंज आश्रमात शांतिदूत संमेलन आयोजित केलं. त्याच्या 1 वर्षात 1953 मध्ये त्यांनी पंढरपूरला आषाढी पौर्णिमेला तिथे गेले 53 मध्ये. तिथे त्यांनी एक संकल्प सोडला की आपण ग्रामगीता लेखन करायचं. तर अशा तऱ्हेने ग्रामगीता लेखनाचा प्रारंभ त्यांनी 1953च्या आषाढी पौर्णिमेत केला. 1954 मध्ये त्यांचं एक ग्रामगीतेचं हस्तलिखित चोरीला गेलं पण वर्षभरात लवकर सापडलं प्रवासात त्यांना. 1955 मध्ये ग्रामगीता छापील स्वरूपात आपल्या पुढे आली. आज ग्रामगीतेचे लेखक म्हणून त्यांचा परिचय लोकांना आहे. पुढल्या काळात त्यांनी भारत साधू समाजाची स्थापना केली, त्याबद्दलची माहिती या पुस्तकात आहे. आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्यांनी कोणत्याही प्रकारे सरकारी पद न घेता, त्याचा अभिलाषा न बाळगता समाजसेवेतच लक्ष घातलं. आणि जेव्हा ज्या प्रश्न आपल्या पुढे उभे राहिले 1962 मध्ये चीनने आक्रमण केलं होतं भारतावर, त्या आक्रमणात ते स्वतः सीमेवर गेले आणि त्यांनी सैनिकापुढे भजनं गायली, भाषणं दिली आणि त्यांचा उत्साह वाढवला. तर हे जे आंदोलन, हे जे आक्रमण झालं होतं ते दिवाळीच्या काळात झालं होतं. आपण ते गाणं ऐकलं असेल, ए मेरे वतन के लोगो जरा आंखों में भर लो पानी. यामध्ये एक वाक्य आहे, जब देश में थे दिवाली वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में वो खेल रहे थे झेल रहे थे गोली. अशा तऱ्हेचं वातावरण असताना स्वतः लता मंगेशकर सुद्धा तिथे गेल्या होत्या. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुद्धा अशा तऱ्हेने लोकांना प्रोत्साहन दिलं. 1965 मध्ये जेव्हा भारतीय सीमेवर पाकिस्ताननी हल्ला केला तेव्हा सुद्धा तुकडोजी महाराजांनी
सैनिकांचा उत्साह वाढवला आणि विशेषतः राष्ट्रीय स्वर्ण रोखे सरकारने जाहीर केले. त्या लोकांकडून त्यांनी सोनं गोळा केलं, पैसे गोळा केले आणि एक मोठी यात्रा त्यांनी काढली. त्यातून अनेक भाषणे दिली. त्या भाषणांचं संकलन स्वतंत्रपणे राष्ट्रसंतांची भाषणे या नावाने आहे. तर त्यावर आपण नंतर पुढे चर्चा करू. 1967 साली राष्ट्रसंतांची महात्मा गांधी जन्मशताब्दी करण्यानिमित्त एक संमेलन, त्यांनी संगीत संमेलन घेतलं आणि 68 मध्ये ते गेले, म्हणजे तुकडोजी महाराज गेले. असा हा जीवनकाळ आहे, त्याचा थोडक्यात या ठिकाणी उल्लेख केलाय. शेवटला काळ त्यांचा वाईट झाला, कारण त्यांना कॅन्सर झाला होता आणि त्यावेळेस नागपुरात म्हणा, विदर्भात कोणत्याही प्रकारच्या सोयी सवलती नव्हत्या. तेव्हा कॅन्सर हॉस्पिटल काढावं अशी त्यांची इच्छा होती. पुढे नागपूरला कॅन्सर हॉस्पिटल निघालं आणि आता त्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हेच नाव त्यांच्या या हॉस्पिटलला दिलंय. 11 ऑक्टोबर 1968 रोजी ते वारले. अशा त्यांचा जीवन प्रवास आहे. या पुस्तकात राष्ट्रसंतांचे तत्वज्ञान नावाचा एक लेख आहे, त्यावर खरं म्हटलं स्वतंत्र आपण भाग घेऊ. आणि शेवटी आहे महात्मा गांधी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यातल्या संबंधावर एक लेख आहे, त्यावर सुद्धा स्वतंत्रपणे आपण चर्चा करू. आता या ठिकाणी थांबायला हरकत नाही असं मला वाटतं. धन्यवाद.